नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण मंचुरियनची रेसिपी बघणार आहोत. आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट आले, सो त्यांच्यासाठी स्पेशल मंचुरियनची रेसिपी होणार आहे. सो स्टे ट्यून. आपण पुढे रेसिपी कसं करणार आहे ते बघणार आहोत. सो रेसिपीला जे साहित्य लागतं कोबी, ते कोबी बारीक करताना आमचे स्पेशल गेस्ट, आमचे स्पेशल गेस्ट पायल, कोमल अँड लास्ट बट नॉट लिस्ट आमची तनू. सो खूप सारा कोबी आहे. अरे तनू काय करतेस? हाताला लागेल बाबा. पायलची प्रोसेसिंग फास्ट आहे. कोमलची तर आम्हाला वाटत नाही. कोमलच्या हातातून काय होतंय काय? कोमलला ताकदच नाही आहे काय. बघा आमची ताई पण रेडी झाली रेसिपी बनवण्यासाठी. आता ह्याच्यानंतरची प्रोसेसर ताई करणार आहे. सॉरी स्पेशल गेस्ट, तुम्हालाच आम्ही सांगितलं काम करायला. ओके, सो ह्याच्यासाठी आपल्याला किती पीठ लागेल ना आपल्याला? अच्छा, हे मक्याचं पीठ लागेल. और गेस्ट लोग कैसे हो? बढ़िया. काम करके कैसा लगा? अरे नाराज हो. सो आपण 1.5 किलो कोबीमध्ये किती? पाव किलो मक्याचं पीठ. ओके. 1 किलो मैद्याचा पीठ. अच्छा, मैद्याचा म्हणजे क्रिस्पी होण्यासाठी का? क्रिस्पी होण्यासाठी मक्याचं पीठ. अच्छा, क्रिस्पी होण्यासाठी मक्याचं. आमच्यामध्ये एक स्पेशल अजून एक कुक आहे जे स्पेस करतात, ते आमच्या तनू मॅडम. मला काहीच नाही. मुझे नहीं आता, इसको बहुत अच्छी तरह आता है. मास्टर है मास्टर. अरे पण ऐकलं होतं बाबा, भावेशच्या इथं कोणी केलं होतं? थांबा. हां, ह्याच्यामध्ये अजून काय टाकणार आहे आपण? सोया सॉस. ओके. आपल्या प्रमाण म्हणजे चवीनुसार घ्यायचं आपल्याला. पायल क्या चल रहा है? कोमल तो क्या हो गया? और सब लोग डर रहे. लाल चटणी, मालवणी मसाला. अच्छा, लाल चटणी, मालवणी मसाला 1 चमच. 1 चमच. हळद अर्धा चमच. हळद अर्धा चमच. तनु, तुला काय वाटतंय कसे होणार आहेत? अरे वा. मीठ चवीनुसार. कोमल, तुझा रिव्ह्यू काय? अजून ऍक्च्युली झाले नाहीत, कसं होणार आहे? आल्या लसणीची पेस्ट ठीकच होती. म्हणजे मावशीला एक्सपिरियन्स आहे ना, की कारण ती बनवायची अगोदर पण. सो आज पण अच्छा चांगलंच होईल. अच्छा. अजून काय ताई टाकणार आहे? आल्या लसणीची पेस्ट. आलं आणि लसूण पेस्ट. ओके. आणि हे काय टाकलं? अच्छा, नमक. चिली सॉस, सोया सॉस, चिली सॉस,
आणि टॅमॅटो सॉस सुद्धा टाकायचे. ओके. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं मिक्सिंग करायचं सगळं. करायचं आधी कलर पण टाकायचं. अच्छा, फूड कलर पण टाकणार आहे का? आणि ते कलर आल्यावर थोडंसं हं? पायल मॅडम, अरे काल असताय तुमचं काय रिव्ह्यू झालाय? कसं होणार आहे जर मावशी बनवलं तर? मावशीचं आधी खाल्लंय का, म्हणजे मंचुरियन बनवलेलं? कसं होतं? पावशी आधी बनवायची साध्या ना. अच्छा, मावशीचं दुकान पहिले मावशी मंचुरियन बनवून विकायची का? हो. आणि मस्त लागायचं. चटणी तर मस्त लागायची. अच्छा, आणि चटणी खूप महत्वाची आहे याच्यामध्ये का? एक दिवस आपण शेजवान चटणी पण दाखवू. ओके ओके, आपण एक दिवशी. कमेंट करा चटणी दाखवू का. ओके. सो मंडळी प्लीज कमेंट करा जर तो चटणी शेजवान चटणी किंवा मंचुरियनची लागते चटणी ती कशी बनवायची त्याची आपण रेसिपी बघू. कमेंट केली तर आपण ती नक्की त्याचं रेसिपी करू. हा. आता हे सगळं आपण मिक्सिंग करतोय रे, थोडंसं vinegar पण टाकायचं. मिक्सिंग करतोय ना आता हे सगळं हो, आपण. हो. अच्छा, व्हिनेगर पण टाकलंय का थोडं? हा, थोडं vinegar, soya sauce, थोडं chili sauce, हे color. ओके. अभिषेक पण आमचं छान बनवतो मंचुरियन. आणि दुसरा मंडळी आमचा दुसरा जो बेस्ट कुक आहे तो अभिषेक सुद्धा चांगलं छान मंचुरियन बनवतो. पक्का कमी करावी. तर हे कलर आपण करतो ना मिक्स. सो मंडळी आपण ते पीठ मळून झाल्यावर थोड्या वेळाने भेटूया पुन्हा. त्याला वेळ लागेल थोडं पीठ मळायला. असंच मिक्सिंग करून पीठ मळायचं आहे. आणि ते किती पातळ किती झालं पाहिजे? नाही, पातळ नाही. थोडं घटघट असलं पाहिजे ना? मी दाखवते. हां मंडळी, पीठ रेडी झाल्यावर आणि ते मिक्सिंग रेडी झाल्यावर आपण पुन्हा भेटूया. A few minutes later. आता पीठ मळून रेडी झालेलं आहे. पातळ नाही आहे, घट्ट आहे. सो रेसिपीसाठी तयार झालेलं आहे पीठ. आता आपल्याला डीप फ्राय करायचे आहे. तो डीप फ्राय करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो कसे मंचुरियन झालेत ते. सो ही रेसिपी खूप झटपट आणि टेस्टी होते आणि छान होते. सो तुम्हीसुद्धा ट्राय करा ही रेसिपी. आता लवकरच पावसाळी मान्सून सुरू होत आहे. सो पावसाळ्यात तर तुम्हाला माहिती आहे खूप छान लागते मंचुरियन. आणि पावसाळ्यात ते मंचुरियनचा आनंद लुटा म्हणतो. तेल आता गरम झालेलं आहे आणि थोडंसं गरम झालं पाहिजे. तेल गरम झाल्यानंतरच ते प्रॉपर मंचुरियन होऊ शकतात. काही रेसिपी झाली. हो. आता तुम्ही बघू शकता मंडळी डीप फ्राय करतोय
आणि कलरसुद्धा पाहू शकता. कलर खूप छान आला आहे. मंचुरियन खूप छान दिसत आहे. वाव. खूप छान, खूप छान. थोडंसं झूम करून सापडतो. ओके, कलर खूप छान लागलेला आहे आणि क्रिस्पी मंचुरियन दिसत आहे. क्रिस्पी. अरे वा वा. आणि आतमध्ये पूर्णपणे ते शिजलेले आहेत. सो तुम्ही जेव्हा मंडळीत ही रेसिपी कराल तेव्हा ते पूर्णपणे आतून पकलेले पाहिजेत, आय मीन शिजलेले पाहिजेत. आणि मंडळी नक्की ट्राय करा तुम्ही. आता आपला मान्सून सुरुवात होणारच आहे मान्सूनला. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही अशी रेसिपी बघा. आणि रेसिपी केलात तर रेसिपी कशी झाली ते आठवणीने कमेंट करा. खूप छान कलर आले आहे. चटणी बरोबर स्पेशल, चटणी बरोबर स्पेशल मंचुरियन. सो आता आपले स्पेशल गेस्ट पाहुणे टेस्ट करून आपल्याला रिव्ह्यू सांगतील. आपली पहिली स्पेशल गेस्ट आहे तनू. खाणारच नाही. का? हे काय पहिली बघ, पहिली तुझ्यासाठी तर खास बनवली. हे माझ्यासाठी आणि या दोघींसाठी नाहीये. दोघीसाठी पण आहे, पण तुम्ही खास आहे ना. का तू पहिली कोबी कापली ना? हां, कारण तनूने खूप मेहनत घेतली आहे. हो, मी त्याच्यामुळे काय मेहनत घेतली, ह्या दोघींनी मेहनत घेतली. हे आम्ही काय नाही केलं. हे इतकं खोटं बोलू नका, इतकं खोटं बोलू नका. झूठ बोल रहा है. असू दे, ठीक आहे. तुम्ही केलात ना. तनुने तीन कोबी कापली. तनुनी कमी कापली बघ. हो, मी कमी कापली. पायांनी कोबी हा, कापली. हिने खूप कापली. आणि मग पाय चला तर मग आपण आता टेस्ट करून रिव्ह्यू सांगूया. बसा. आम्ही तनू, पहिली तनू आमची टेस्ट करते. कसे झालेत ते सांगा. मस्त मस्त. थँक्यू. अरे वा वा. मस्त. तनु कशी आहेस? आता- कोमल मस्त. हा. आता आम्ही खातोय. तुम्ही पण या खायला. मंचुरियन्स खायला या तुम्ही पण सगळ्यांनी. ठीक आहे. सो मंडळी, तुम्ही सुद्धा मंचुरियन खायला या. खूप मस्त झाले. तू पण टेस्ट करून बघ. सो आता मी टेस्ट करून बघतो कसे झालेत ते. सो मी सुद्धा टेस्ट करून बघतो. मस्त झालं. ऑइल खूप कमी आहे आणि टेस्ट पण चांगलं आहे. मस्त. सो मंडळी, ही रेसिपी होती मंचुरियनची. सो कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे कमेंट करून सांगा. आणि आता मी व्हिडिओ एंड करत आहे. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी झाली हे सुद्धा कमेंट करून सांगा. बाय बाय.